वणीमध्ये जंगल सत्याग्रहाचा 94वा वर्धापन दिन साजरा। लोकनायक बापूजी अणे यांचे नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात 4 ऑगस्ट 1930 रोजी मोठा जंगल सत्याग्रह करण्यात आला। त्याचे पडसाद यवतमाळ जिल्ह्यातील वणी व पुसदमध्ये उमटले व लोकांनी जंगल सत्याग्रह घडवून आणला। सदर ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाच्या क्रांतिकारी आठवणी जपून ठेवून नवीन युवकांना त्यापासून प्रेरणा मिळावी याकरिता वणी यवतमाळ रोडवर संत रामदेव बाबा अंध, अपंग व मूकबधीर विद्यालयाचे परिसरात स्मृतिस्तंभ उभारण्यात आला। सदर जंगल सत्याग्रहाच्या ऐतिहासिक 4 ऑगस्ट या दिवशी क्रांतिकारी स्मृती स्तंभाला अभिवादन करण्याकरिता वणी शहरासह तालुक्यातील व्यक्ती आवर्जून स्मृती स्तंभाला भेट देऊन नतमस्तक होतात। वणी हे प्रसिद्ध बापूजी श्रीहरी अणे यांची जन्मभूमी। लोकनायक यांचे जन्मभूमीतच त्यांचे अनुयायी रामभाऊ भागवत, डॉक्टर शंकर वैद्य यांच्या नेतृत्वात दिनांक 4 ऑगस्ट 1930 रोजी झालेल्या दंगल सत्याग्रहामध्ये वणी परिसरातील तब्बल 25 सत्याग्रही सहभागी झाले होते। हे विशेष दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी जंगल सत्याग्रहाच्या 94व्या वर्धापन दिनानिमित्त वणी शहरातील अनेक व्यक्तीकडून यवतमाळ वणी रोडवर असलेल्या संत रामदेव बाबा मूकबधीर विद्यालयाच्या प्रांगणातील स्मृतिस्तंभाला माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले। त्यावेळी माजी मुख्याध्यापक माधव सरपटवार, मेघराज भंडारी, हरिहर भागवत, गजानन कासावार, डॉक्टर जिनेंद्र भंडारी, दिलीप अलोणे, बाळासाहेब खैरे इत्यादी हजर होते। सदर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिस्तंभ ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण म्हणजे रामदेव बाबा अंध व अपंग तसेच मूकबधीर विद्यालय होय। सदर स्मृतिस्तंभाच्या स्थापनेबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दल आमचे प्रतिनिधीने संस्थेचे संचालक दलित मित्र मेघराजजी भंडारी यांची घेतलेली मुलाखत जनतेकरिता प्रसारित करीत आहोत। प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24, आपकी आवाज। मेघराजी भंडारी साहेब, तुम्ही वणी आणि या परिसरात एक उत्कृष्ट समाजसेवक, अंध अपंगाची सेवा करत असता आणि एवढं मोठं तुम्ही मूकबधीर विद्यालय उघडलं आहे। मला हे सांगा, आपल्या परिसरामध्ये 4 ऑगस्ट 1930 रोजीचा जंगल सत्याग्रहानिमित्त स्मृतिस्तंभ आहे, बरोबर आहे? कारण या परिसरामध्ये जंगल सत्याग्रह झाला होता आणि त्याचं एक ठिकाण म्हणून, एक चिन्ह म्हणून, नाही का? या ठिकाणी तुमच्या परिसरामध्ये स्मृतिस्तंभ लावलेला आहे। तर मला हे सांगा, हा स्मृतिस्तंभ जंगल सत्याग्रहानिमित्त तर ह्या केव्हा लावण्यात आला आहे, कोणाच्या उपस्थितीत लावण्यात आला आहे आणि त्यावेळेस ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम किंवा स्वातंत्र्यसंग्राम सैनिकही कोण कोण होते? स्वातंत्र्यसंग्राम सैनिक एक नानासाहेब भागवत होते, स्तंभ चालू करण्याकरता। परंतु हा 1930 मध्ये गांधीजीच्या यामुळे गांधीजींनी जो आदेश दिला होता, नमक म्हणजे मीठ सत्याग्रह जो केला होता, त्यानंतरच या सत्याग्रहाला इथं मीठ नव्हतं किंवा समुद्र नव्हतं। त्यामुळे या परिसरात वैद्य वगैरे जे आले होते आणि त्याच्यातली जी टीम होती त्यांनी इथं येऊन जंगलतोडो सत्याग्रह केला आणि त्यामुळे हा स्तंभ, हा परिसर, रामदेव बाबा सत्संग मंडळाचा जो परिसर आहे त्या भागात हे जंगलतोडो सत्याग्रह झाल्यामुळे हा भाग कायम राहिला आणि इथं स्तंभ उभारण्यात आला। उभारण्याच्या पाठीमागं नानाजी भागवत आणि बळीभाऊ बोंगीरवार हे होते आणि त्यांच्या याच्यातच आम्ही ती जागा मागितली त्यांनी आणि आम्ही देऊन टाकली। कारण का हा परिसरच तीर्थक्षेत्र होतं, हे परिसर म्हणजे तीर्थक्षेत्र होतं।
जंगलतोडो सत्याग्रह हा पूर्णपणे यांच्या माध्यमातून म्हणजे वैद्य नानाजी भागवत वगैरे त्यांचे वडील हे सगळं यांच्यामुळेच हा सत्याग्रह झाला. आणि हा सत्याग्रह त्याच्यानंतर ते जंगलतोडो सत्याग्रहासाठी यवतमाळला गेले काही लोक त्याच्यातले आणि तिथेही कार्यक्रम झाला. आणि झाल्यानंतर म्हणजे अणेसाहेबाच्या अध्यक्षतेखाली धुंदीमध्ये पुसदच्या धुंदीमध्येही हा कार्यक्रम निर्माण केला आणि तिथेही एक स्तंभ आणि यवतमाळला एक स्तंभ उभे झाले. सगळ्यात प्रथम स्वाभिमानाची गोष्ट असं मी म्हणतो की वणी क्षेत्रात नेहमी संस्कार चांगले आहे. वणीला संस्कार चांगले असल्यामुळे त्या वेळेला त्यांनी जे काही उभं केलं जे काही म्हणजे 4 तारखेला त्यांनी जे घेतलं तिथं तर त्यानंतर हे सगळे लोक मिळून तिथं गेले होते आणि त्यामुळे हे सगळं सत्याग्रह इथं स्तंभ उभा झाला. आणि आपण आपल्या जीवनात त्यामुळे हे आमचं तीर्थक्षेत्र झालं. आणि या तीर्थक्षेत्रासाठी आम्ही यांचे सगळ्याचे जितकेही लोक होते सत्याग्रह करणारे त्यांच्याशी आदराने श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. तर दुसरा प्रश्न असा आहे सर की तुम्ही सामाजिक कार्य गेल्या कित्येक वर्षापासून करत आहे आणि सामाजिक कार्याचा वसा म्हणून तुम्ही कधीच चप्पल घालत नाही आणि तुमच्या कार्याची दखल घेऊन शासनाने दलित मित्र पुरस्कार हा दिला आहे. बरोबर. आणि नेमकं तुमच्या विद्यालयाचं नाव संस्थेचं नाव रामदेव बाबा मूकबधीर विद्यालय असं ठेवलं आहे आणि त्यामार्फत तुम्ही अन्नदानाचे काम क्षेत्रही तुम्ही या ठिकाणी आहे आणि हे करता. तर नेमकं तुम्ही रामदेव बाबाचं नाव कसं का ठेवण्यात आलं यामागील भूमिका कोणती आहे आणि सामाजिक कार्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? माझी सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा मला अशी मिळाली की बाबा रामदेवजी राजस्थानमध्ये बाबा रामदेवजी म्हणून एक संत होऊन गेले आणि त्या संतांनी समाज उत्थानाचं कार्य कसं करता येईल आपल्याला म्हणजे ते राजे होते परंतु राजे असूनसुद्धा त्यांनी स्वतःचं अस्तित्व संपवून समाजासाठी काय करता येईल आपल्याला हे त्यांची जाणीव होती. आणि त्या जाणीवेमध्ये समाज कसा उत्थानात येईल आणि पुढं कसं समाज त्यांनी हे कार्य केले. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे अपंगांसाठी आणि कुष्ठरोग्यांसाठी हे त्यांनी सेवा केली आणि त्या सेवेच्या माध्यमातून ते संत झाले. आणि त्या संताचं ज्यावेळेला मी एक पुस्तक वाचलं त्यावेळेला मला एक प्रेरणा मिळाली की नाही आपणही काहीतरी केलं पाहिजे कारण की या माणसाने जे काही केलं हे संत आहे माणूसच आहे ते परंतु संत झाले आणि त्यामुळे यांच्या